श्वास घ्यायचा, सोडायचा. दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा. श्वास आत घेताना फील करायचंय की सर्व काही माझ्या ह्याच्यात पॉझिटिव्हिटी येत आहे. चांगल्या गोष्टी सगळ्या माझ्या शरीरात येत आहे आणि जाताना फील करायचं की निगेटिव्हिटी आहे, जेलसी आहे, फिअर आहे. या काही मला नको असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर मी फेकत आहे असं आपण फील करायचं स्वतः मनाने. यस. इनहेल. एक्सेल. एक 3 सेकंद होल्ड करायची प्रॅक्टिस करायची, मध्ये थोडंसं होल्ड करायचं. इनहेल. एक्सेल. वाव. फील करायचंय. वाव. थँक्यू. थँक्यू. थँक्यू युनिवर्स. थँक्यू. आजचा दिवस माझ्यासाठी खूप सुंदर आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप लक्की आहे. थँक्यू. 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 थँक्यू फॉर द मनी. थँक्यू फॉर द मनी. थँक्यू फॉर द मनी. मी एक मनी मॅग्नेट आहे. मी एक मनी मॅग्नेट आहे. वाव. माझी मनी एनर्जी दिवसेंदिवस वाढत चालली. माझी मनी मनी एनर्जी दिवसेंदिवस वाढत चालली. मी एक मनी मॅग्नेट होत आहे. थँक्यू. थँक्यू फॉर द मनी. थँक्यू फॉर द पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. पैसा माझा खूप जिवलग मित्र आहे. पैसा मला नेहमी मदत करतो. पैसा नेहमी माझ्यासोबत असतो आणि माझी साथ कधीच सोडत नाही. पैसा माझ्याकडे फिरून फिरून येतो. पैसा माझ्याकडे घुमून घुमून येतो आणि मी जेवढा खर्च करते त्या खूप पटीने तो परत येतो. पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. जिथं गरज असते तिथंही पैसा येतो. जिथं गरज नसते तिथंही पैसा येतो. गरज असताना जरा जास्तच प्रमाणात येतो. पण पैसा माझ्याकडे येतो. मला शोधत येतो. मी काम करत असेल तरीही पैसा येतो. मी काम नाही करत तरी पैसा माझ्याकडे येतो. एफर्टलेसली माझ्याकडे मनी येते. मी झोपलेले असतानाही माझ्याकडे पैसा येतो. मी जागे असतानाही पैसा माझ्याकडे येतो. रात्री येतोय, सकाळी येतोय, दुपारी येतो. एनी टाईम येतोय. पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. पैसा मला शोधत शोधत येतोय. पैसा माझ्याकडे कंटिन्यूअस फ्लोली येतोय आणि कधी-कधी तर अनपेक्षितपणे येतोय. जिथं मला अपेक्षा नाही, की तर मी ठरवलं नाही, की मला इथून पैसा येणार, तिथूनही पैसा येतोय. आणि कारण पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. पैसा माझा खूप जिवलग मित्र आहे. पैसा कमवणं खूप सोपी गोष्ट आहे. मी उगाचच अवघड करून ठेवलं होतं, पण आज मी मला रिलीव्ह करते. पैसा कमवणं खूप सोपी गोष्ट आहे. पैशाची माझी एनर्जी खूप हाय आहे. मनी एनर्जी माझी खूप हाय आहे. एफर्टलेसली माझ्याकडे पैसा येत आहे. कळत-नकळत माझ्याकडे पैसा येत आहे आणि जेव्हा-जेव्हा मला वाटतं तेव्हा मल्टिपल होऊन येतं आणि जेवढा खर्च करते ना, त्याच्या कितीतरी पटीने माझ्याकडे पैसा येतो. जेवढा खर्च होतोय तेवढ्या कितीतरी पटीने माझ्याकडे पैसा येत आहे आणि मग पैसा माझा खूप सुंदर जिवलग मित्र आहे आणि पैसा माझ्याकडे नेहमीच येत आहे. मी विचार करते तेव्हाही माझ्याकडे पैसा येतोय. मी विचार नाही करत पैशाबद्दल तेव्हाही माझ्याकडे पैसा येतो आहे. वॉव! क्रेडिटेडचे मेसेज मला झोपेतून उठल्या-उठल्या दिसतायत. एनी टाईम माझ्या मोबाईल पॉपअप करतोय. क्रेडिटेडचे बँकेचे मेसेज मला येत आहे. थँक यू, थँक यू, थँक यू फॉर द मनी, थँक यू फॉर द मनी, थँक यू फॉर द मनी. ज्या काही वस्तू मी पैशाने घेतलेल्या आतापर्यंत त्या सगळ्या पैशाला खूप धन्यवाद. थँक यू युनिव्हर्स. मला इतकं सुंदर मनी मॅग्नेट बनवल्याबद्दल ना मी खूप आभारी आहे. आणि मी मदत पण करते. ज्याला गरज आहे त्याला पण मी पैशाने मदत करते. कारण माझ्याकडे भरपूर आहे. ज्याला गरज पडते, जो मला मदत मागतोय, मी त्याला मदत करू इच्छिते. मी गरिबांनाही मदत करते. मी ज्याला खायला नाहीये त्याला पण मी खायला देते. कारण माझ्याकडे भरपूर आहे. मी तृप्त आहे. माझी आत्मा, माझं शरीर, माझं घरदार सगळं काही पैशाने समृद्ध आहे. पैसा इतका पीसफुली आहे ना घरामध्ये, तर त्याच्यामुळं मला आहे ना खूप सुंदर वाटतं, खूप हेल्दी वाटतं, खूप खुश असते मी दररोज. पैशामुळं खूप खुश असते. डे बाय डे, डे बाय डे वाढतच चाललाय. डे बाय डे, डे बाय डे वाढतच चाललाय. दररोज वाढ होती. दररोज याच्यामध्ये वाढ. असा एकही दिवस जात नाही, की माझ्याकडे पैसा येत नाही. दररोज पैसा सकाळी येतोय, दुपारी येतोय, संध्याकाळी येतोय. मी झोपलेली असताना येतोय, मी जागी असताना येतोय. वॉव! काय मनी एनर्जी. थँक काय लाईफ आहे. देश-विदेशामध्ये ट्रॅव्हलिंग करण्यासाठी पैसा मदत करतोय. दुबई व्हॅकेशन केलंय. नेमकंच दुबई व्हॅकेशनला चालले फॅमिलीसोबत. खूप सुंदर असं व्हॅकेशन करतोय आम्ही. आणि आमचे ना खूप सुंदर बिझनेस क्लास तिकीट आम्ही केले. कारण
पैसा, मनी एनर्जी वाव इन्क्रीज होत आहे. चांगले खूप सुंदर असे बिझनेस क्लासमध्ये आम्ही बसलेलो आहे पूर्ण फॅमिली सोबत आणि एकमेकांना गप्पा मारतोय आणि फोटो काढतोय आणि म्हणतोय की वाव किती छान आहे ना. यज्ञेश, भावेश मला बोलते, "मम्मी किती छान सेटिंग आहे, किती छान सर्व्हिस आहे." ते पण म्हणताय, "थँक यू फॉर द मनी." मी म्हणते, "थँक यू फॉर द मनी." गिरीश म्हणतोय, "थँक यू फॉर द मनी." आम्ही सगळे एकमेकांना म्हणतो, "वॉव! थँक यू फॉर द मनी." काय सर्व्हिस आहे, किती छान फीलिंग आहे, काय एसीची ती थंडगार हवा आहे. थँक यू फॉर द मनी. थँक यू फॉर सगळं काही लक्झरीज आहे. तिथं गेल्यानंतर हॉटेल आम्ही लक्झरीज बुक केली. खूप सारा एन्जॉयमेंट करतो आहे. कारण पैसा अनलिमिटेड आहे. पैशाचा विचारच नाही, की खर्च होतोय तेवढा मल्टिपल होतोय. खर्च करतोय तेवढा मल्टिपल. मी खूप छान शॉपिंग करत आहे. मी गोल्ड शॉपिंग करत आहे. मी मोबाईल शॉपिंग करत आहे. मी ॲक्सेसरीज घेत आहे. वॉव! सुंदर-सुंदर मॉलमधून मी कपडे घेत आहे. खूप सुंदर-सुंदर फोटो काढत आहे. सगळी लाईफ लक्झरी आहे. डेझर्ट सफारी आणि मस्त-मस्त मजा एन्जॉयमेंट करत आहोत सर्व काही. कारण थँक यू फॉर द मनी, थँक यू फॉर द मनी, थँक यू फॉर द मनी, थँक यू फॉर द थँक यू युनिव्हर्स, थँक यू. इतक्या सुंदर सगळ्या गोष्टी दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे. खूप आभारी. वॉव! सगळ्या काही लक्झरी लाईफ आहे. वॉव! सगळ्या गोष्टी ग्रेटेस्ट आहे माझ्यासाठी. युनिव्हर्सल माझ्यासाठी काम करत आहे. कारण ना मी खूप लाडकी लेक आहे युनिव्हर्सलची. थँक यू, थँक यू, थँक यू. मी खूप लाडकी लेक आहे युनिव्हर्सची. थँक यू. युनिव्हर्सल माझ्या फेवरमध्ये काम करत आहे. युनिव्हर्सल माझ्या फेवरमध्ये काम करत आहे. मनी माझा खूप सुंदर मित्र आहे. थँक यू मनी. थँक यू फॉर द मनी. थँक यू फॉर द मनी. खूप सुंदर असं व्हॅकेशन एन्जॉय करत आहो आणि इतका हॅपीनेस, एनर्जेटिक, वॉव! फंटास्टिक. वॉव! खूप सुंदर मजा आली, मजा आली, मजा आली. वॉव! कारण मनी एनर्जी इन्क्रीज होत आहे. कारण मनी एनर्जी इन्क्रीज होत आहे. सुपर. थँक यू, थँक यू, थँक यू फॉर द मनी. थँक यू फॉर द मनी. थँक यू फॉर द मनी. फील करायचंय, स्माईल वाढवायची, फील करायचंय, स्माईल वाढवायची, फील फील करायचंय, स्माईल वाढायची. स्वतःला व्हिज्युअलाइज करायचंय. स्वतःला चांगल्या कपड्यांमध्ये बघायचंय, चांगल्या लक्झरी लाईफमध्ये बघायचंय. वॉव! थँक यू. माझी मनी एनर्जी खूप इन्क्रीज होत आहे. थँक यू फॉर द मनी. थँक यू फॉर द मनी. येस. नोटेला असं व्यवस्थित छान रब करायचंय. ते एनर्जी फील करायची. आपल्या नोटेला असं मस्त रब करायचंय. हार्टला टच करायचंय नोटेला. हार्टला पण टच करायचंय. वॉव! तिचा वास, तिचं स्ट्रक्चर फील करायचंय. वॉव! ब्लू कलर, ऑरेंज कलर, राखाडी कलर सगळ्या कलरच्या नोटा आहे ना पर्समध्ये गचागच भरल्या. वॉव! वॉव! थँक यू. थँक यू फॉर द मनी. 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 आय लव्ह मनी, मनी लव्हज मी. आय लव्ह मनी, मनी लव्ह मी. मी पैशावर प्रेम करते, पैसा माझ्यावर प्रेम करतो. वॉव! आणि आम्ही खूप एकमेकांची साथ ना आम्ही कधी सोडत नाही. थँक यू. थँक यू सो मच. थँक यू. येस, डोळे उघडायचे, हातांना घासायचे, रब करायचंय आणि ती एनर्जी फील करायची. वॉव! तसं आपण हे रोज-रोज मेडिटेशन करू ना, जसं मेडिटेशन हे होईल, तर त्याच्यामुळं जे काही ब्लॉकेजेस असतात आपले पैशाबद्दलची निगेटिव्हिटी असती किंवा आपण खूप साऱ्या कंप्लेंट केलेल्या आहेत, कळत-नकळत मलाही माहीत नाही किंवा लहानपणापासून आपण कळत-नकळत कंप्लेंट केल्या किंवा दर दिवसाला आपण छोटं-मोठं काहीतरी कारणाने करतोच किंवा आपण पूर्णपणे पॉझिटिव्हिटीकडे गेलो किती पण, तर कुठं ना कुठं आपलं नाही का तिळभळ म्हणतात, की होतं, की डाऊट म्हणा किंवा तो थॉट म्हणा, तो येऊन जातो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्यात मग आपण डेली जसं-जसं करत जाईल, तसं-तसं मनी एनर्जी जी आहे ती आपली हील होत जाईल आणि आपल्यामध्ये कुठून-कुठून आपल्याला सरप्राईज मनी, वेगवेगळे मनी आणि मनी एक एनर्जी आहे. या ब्रह्मांडामध्ये मनी एनर्जी आपण एनर्जी आहे. फक्त आपल्याला त्या एनर्जी सोबत, त्या फ्लो सोबत मॅच व्हायचंय. आणि हे जसं-जसं करू आपण तर डेफिनेटली आपल्याला आहे ना, दिवसभर ती एनर्जी फील होत जाणार आहे, की हां, माझ्याकडे पर्याप्त आहे. माझ्याकडे पर्याप्त आहे. येस? छान वाटलं पूजा मॅडम? येस. तर चलो, आजचा टॉपिक आपण सुरू करूया. आज मस्त टॉपिक आहे. जबरदस्त जेवढं आपण प्रॅक्टिस करू मॅजिकची, जेवढी आपल्याकडनं प्रॅक्टिस जबरदस्त होणार आहे. एव्हरीथिंग इज प्रॅक्टिस. नुसतं ऐकल्याने काही होत नसतं किंवा आपण समजून घेतलेलं नाही, की जे काही आहे ना तुमची प्रॅक्टिसच तुम्हाला क्रिएट करून देणार आहे. बघा दिवसभरातून अशी प्रॅक्टिस तुम्हाला जेव्हा करता आली तेव्हा करता यायची. जेवढं मेडिटेशनमध्ये व्हिज्युअलाइज करता येईल, जेवढं आपल्या स्वतःला बघता येईल, तर त्या ड्रीममध्ये आपल्याला जर होता येईल, तर खूप मेडिटेशनचे प्रकार आहेत. सगळ्यात आपण कालच्या परवाच्या टॉपिकमध्ये हे शिकलोय, की कल्पना शक्ती सब कुछ है. म्हणजे कल्पना सब कुछ है. म्हणजे जी काही आहे आपल्याला दिली भगवंतानी ही पॉवर दिलेली आपल्याला नाही का, की आपण कल्पना करू शकतो. तर ही खूप मोठी पॉवर आहे आणि ती आपण यूज करायची आणि ही मास्क एनर्जीमध्ये जास्त काम करते. त्याचं पण कारण आहे. बरोबर आहे ना? ही मास्क एनर्जीमध्ये जास्तीत जास्त काम करते. आता आपल्याला दिसतंय की घड्याळ आहे.
आणि त्याच्या बाजूला असं याच्यासारखं आहे, चमकीला आहे, जादू आहे, मॅजिक डस्ट आहे, पुस्तकं ठेवलेली म्हणजे आपल्या झोपण्याच्या जागेवर एक घड्याळ आहे आणि आपण अलाराम लावायचं. पूर्वीला अशा घड्याळ यायच्या ना, त्यात हम्म. अलाराम लावायचं, ते असं दाबलं की बंद व्हायचं. पूर्वी आता काही जणांकडे असतील, पण पूर्वी जास्त हे होतं. आता मोबाईलमध्येच आपण लावत असतो सगळेजण अलार्म. तर म्हणजे आज आपल्याला सकाळचं काम करायचं आहे काहीतरी, आहे ना? मॉर्निंग आपली चांगली करायची आहे. नेक्स्ट पेज. वाव! आणि स्वतःला म्हणायचंय टॉपिक चालू होताना, टॉपिक सुरू होताना मी स्वतःला ठरवत असते. मला बाकीच्यांचं मी ठरवत नाही, पण हा टॉपिक माझ्यासाठी काहीतरी जादुई काम करणार आहे आणि आजचा टॉपिक माझी लाईफ चेंज करणार आहे. आजचा टॉपिक ऐकून, हे समजून घेऊन मजा येणार आहे मला. तर स्वतःला म्हणायचंय की आजचा टॉपिक आहे ना माझ्यासाठी. आजचा टॉपिक फक्त युनिव्हर्सलनी मला डिझाइन केलंय. मला काहीतरी देण्यासाठी आजचा टॉपिक आलाय. थँक यू रोंडा, थँक यू मॅजिक बुक, थँक यू मॅजिक क्लास. तर हा मला काहीतरी आज चेंज करणार आहे. तर मी चेंज व्हायला तयार आहे. मी रिसीव्ह मोडमध्ये तयार आहे. मी रिसीव्ह होण्यासाठी तयार आहे. येस, थोडं खाली स्क्रोल करा. येस. 14वां दिन, अपने दिन को जादुई बनाएं। जब इरादों को शब्दों में घनीभूत किया जाता है, तो जादुई शक्ति उत्पन्न होती है। दीपक चोपड़ा, चिकित्सक और लेखक। आपले इरादे म्हणजे काय? स्वप्न असतात, इच्छा असतात. त्याला घनीभूत म्हणजे त्याला आपण एक फिक्स याच्यामध्ये टाकलं. काही लोकं ठरवतात ना, की मला ह्या-ह्या दिवशी मला हे करायचं. जसं सिक्रेट मूव्हीमध्ये काय सांगितलं होतं त्या व्यक्तीनी, की मी क्रिसमसच्या दिवशी माझ्या पायाने हॉस्पिटलच्या बाहेर जाणार. मग डॉक्टर काय सांगता मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. मला रिपोर्ट काय म्हणतात त्याच्याशी घेणं-देणं नाही. पण मी क्रिसमसच्या दिवशी माझ्या पायाने जाणार. मग आपण काय करतोय, हे ब्रह्मांडाला ना आपले इरादे जे आहे ना शब्दामध्ये सांगतोय. तर आपल्याला जे आपल्या इच्छा असेल, तर त्याला आपल्या शब्दामध्ये आपली जी भाषा आहे, आपली जे भावना आहे, त्याच्यामध्ये आपल्याला त्याला पेरवायचंय. कारण असे मोती विखुरलेले असले, असे टोपलीभर असले, तर आपण त्याची माळ नाही घालू शकत. पण जेव्हा आता ते मोती एकत्र आपण पेरतो, त्याची माळ आपल्याला शोभून दिसते. बरोबर आहे ना? तर सेम जसं आहे, की आपल्याला कुठेतरी आहे ना, ते आपले स्वप्न जे आहे ना, ते एका याच्यामध्ये लिहावं लागणार आहे. मग आपल्याला सुंदर घर पाहिजे असं समजूया बंगला. तर त्याला आपल्याला कधी पाहिजे, कसा पाहिजे ते सगळं आपल्याला आपल्या शब्दामध्ये सांगायचं, युनिव्हर्सलला मागायचंय. जो आपला परमपिता आहे त्याला डिमांड करायची, आस्क हा करायचा तर आपली जादू उत्पन्न होईल. नाहीतर भरपूर लोकांच्या डोक्यात असतात, मनात असतात, पण त्या कधी त्या प्रगटच नाही करत, कधी सांगतच नाही. त्यांना माहीतच नसतं. मग देवाकडे गेल्यावर देवाला म्हणतात, की "तू मला काही दिलंच नाही." देव म्हणतो, "तू मागितलं कधी मला?" आहे ना? "तू मागितलंच नाही मला." तर तू मला लॉटरीच नाही लावली. आपण काही-काही वेळेस मला एखादी लॉटरी तरी लागू द्यायची असती. पण बाळा लॉटरीचं तिकीटच तू नाही घेतलं ना कधी. त्याला भरपूर द्यायची इच्छा असती, पण आपल्याकडं आपण ती कधी सांगतच नाही. तसं आपल्या आई-वडिलांना काही कारणाने आपण नाही सांगायचो, नाही मागायचो हे, की नको आता सध्या नको किंवा नंतर आई देतील की नाही. मग आपल्याला ते सेम गोष्ट तशी नाही मिळायची. आपण जेवढं मागायचं, जेवढ्या लिमिटमध्ये तेच आपल्याला गोष्टी मिळायच्या. तसंही आपल्याला या परमपित्याला सांगायचंय, ब्रह्मांडाला आदेश द्यायचा आहे. येस. जीवन के सबसे जादुई दिन को देखने और अनुभव करने के लिए आप दिन की शुरुआत करने से पहले ही पूरे दिन के लिए कृतज्ञ हो सकते हैं। यदि आप चाहते हैं कि आपका दिन जादुई हो, तो आपको बस अपने दिन भर की योजनाओं पर विचार करना है और उसे जीने के पहले ही उसके अच्छी तरह गुजरने के लिए जादुई शब्द धन्यवाद कहना है। यह बहुत ही आसान काम है और इसमें केवल चंद मिनट ही लगते हैं, लेकिन इससे आपके दिन पर बहुत ज्यादा असर पड़ता है। अपने दिन के लिए पहले से ही कृतज्ञ होने से आकर्षण का नियम सक्रिय हो जाता है और आपके दिन को जादुई बना देता है। जब आप अपने अच्छे दिन के अनुभवों के लिए धन्यवाद देते हैं, तो आपको अच्छे अनुभव प्राप्त होंगे। आता जर आपल्याला चांगलं पाहिजे, पुढे चांगलं पाहिजे किंवा आपला दिवस एक चांगला गेला पाहिजे. आपलं जे प्लॅनिंग असतं ना दिवसभरात, आज कुठं जायचंय किंवा आपण बघा काहीतरी गोष्टी करायच्या आपल्याला, तर आपण प्लॅनिंग करतो. संडे असेल, कुठे फिरायला जायचंय, गाडी करायची. तिथून काही जे दिवसभराचं छोटे-छोटे कामं असतात, आपल्याला त्याची प्लॅनिंग करायची तर आपल्याला ऑलरेडी ते काम झालेलं आहे. आपण बँकेत गेलेलो आहे, बँकेत आपल्याला मस्त आधी आपल्या डोक्यात काय असतं, हां, तिथं गर्दी तर नसणार आहे ना, मग आज काय भाजी करूया? आज काय असं आहे, आज पाऊस तर येणार नाहीये ना, मग आपल्याला जे नाही पाहिजे ना, ते आपल्याला कळत-नकळत डोक्यात येऊन जातं.
बापरे आज तर मला त्या एरियात जायचं, शिवाजीनगरला जायचं, तिथे ट्रॅफिक तर नसावं रस्त्यात किंवा हे तर नसावं. मग आपण नाही पाहिजे ना त्याच्यावर आपलं नकळत नकळत फोकस करत असतो. मग आपल्याला असं प्लॅनिंग करायचं दिवसभराचं, की जे काही माझे कामं आहे ते व्यवस्थित होत आहे. तिथं मला अशी-अशी व्यक्ती मिळेल ते इमॅजिनेशन करायचं आणि त्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीसाठी थँक यू द्यायचं. मग आपण ज्या गाडीमध्ये बसून जातोय, त्या गाडीला आपण ऑलरेडी थँक म्हणू शकतो. जिथं आपल्याला प्रवास करायचा तिथं आपल्याला थँक म्हणू शकतो आणि वॉव! तिथं गर्दी नाही, काही नाही. माझं काम खूप छानपणे झालेलं आहे. मला ह्या व्यक्तीने मदत केलेली. म्हणजे आपण आपली फ्रिक्वेन्सी आपल्या पुढे चालली आहे. आपण मागे आहे, आपली फ्रिक्वेन्सी आधीच त्याला जाऊन थँक म्हणते. आधीच ती जाऊन आपल्यासाठी रस्ता तयार करते, आहे ना? की गाडी जशी बघा आपल्याला जायचंय, रात्रीचा प्रवास करायचा गाडीचा लाईट फक्त आपल्याला 200 फूट दिसत असतो. की आपल्याला पुण्यापासून गोव्याला जायचं असं पकडूया आपण. पण पुण्यापासून आपल्याला गोवा लगेच दिसत नाही. आपल्याला फक्त 200 फूट दिसतो आणि ते 200 फूट करत, करत, करत पूर्ण आपण गोवा आपल्याला येत असतो आपल्यापर्यंत. मग आपल्याला काय करायचं, पहिले 200 फूट म्हणजे हे 1 तासातलं माझं हे काम झालेलं आहे. आत्ता की आपण करूया, क्लास व्यवस्थित झालेला आहे, त्याला कुठलीही अडचण आलेली नाही किंवा आपल्याला जोपर्यंत डाऊट येत नाही ना, तोपर्यंत आपले कुठलेही कामं बिघडत नाही किंवा आपली जी मिसाज आहे ना, आपली जी फ्रिक्वेन्सी आहे ना, ती आपण कायम ठेवतो ना, तोपर्यंत आकर्षणाचा नियम काम करतो. पण कधी-कधी बघा, आपण कळत-नकळत आपला दिवस खराब केला असतो. कळत-नकळत छोट्या-मोठ्या गोष्टी आपण सुरुवातीच्याच दिवसात करतो आणि ते कुठं ना कुठं आत्ता नाही येत, संध्याकाळपर्यंत येतं, उद्या येईल, पण ते आपल्या समोर येत असतं. येस. यदि आपको इस बात का यकीन नहीं है कि मैं कि आप में अपने दिन की परिस्थितियों को इतने उल्लेखनीय तरीके से प्रभावित करने की शक्ति है, तो ऐसे समय के बारे में सोचें जब आप चिड़चिड़ी या बुरी मनोदशा में जागे थे। तब आपका दिन शुरू होते ही एक के बाद एक सारी चीजें गलत होती चली गई तथा दिन के अंत में आप यह कहने के लिए मजबूर हो गए कि आपका दिन बहुत बुरा गुजरा। मानो दिन संयोग से बुरा गुजरा हो। देखिए, आपका दिन सिर्फ इसलिए बुरा गुजरा क्योंकि आपने सुबह के बुरे मूड को खुद पर हावी होने दिया। दरअसल यह आपकी बुरी मनोदशा ही थी जो एक के बाद दूसरी चीज के गड़बड़ होने के लिए जिम्मेदार थी। मग आपल्याला कळत पण नाही कधी, की आपण कळत-नकळत नाही का, असं एखाद्या वेळेस म्हणतो, की "अरे, काय आज कोणाचं तोंड पाहिलं आणि दिवस एवढा खराब गेला." की कधी कळत-नकळत आहे ना, छोटं आपण काहीतरी मॅनिफेस्टेशनच करतो ते एक प्रकारचं आणि ते दिवसभरात आपली दिशा खराब होते. काल तसंच झालं होतं. काल थोडंसं काहीतरी ब्रेकडाऊन आलं होतं. एक काहीतरी बोलणं झालं एका जणाशी, की त्याच्यावरून थोडंसं हे झालं. तर मला थोडंसं माझी फ्रिक्वेन्सी चेंज झाली आणि नेमकं क्लास सुरू करायचा आणि मग मला असं वाटलं, नाही की आपल्याला आता नाही, आपल्याला थोडंसं ब्रेक घ्यायचं, थोडं शांत बसायचं, थोडं मेडिटेशन करायचं, स्वतःला वेळ द्यायचा. कारण आपल्याकडे जी एनर्जी ती इतरांना नाही द्यायची असते आपल्याला लगेच. तर मला काल त्याच्यामुळं थोडंसं वाटलं, मग मी थोडंसं आहे ना शांत बसून घेतलं किंवा थोडंसं मेडिटेशनमध्ये बसले. कारण काय होतं, आपल्या परिस्थिती आहे ना आपणच अट्रॅक्ट केल्या असतात भरपूर कळत-नकळत. तर मी माझ्या डोक्यात ते काहीतरी होतं, की नाही हे समोरचं असं घडणार किंवा ती गोष्ट अशी आहे आणि ती समोर तशीच प्रकारे ते ब्रह्मांडाने प्रकट केली. मग आपल्याला ते डायजेस्ट नाही होत ना. आपल्याला लगेच आपले इमोशन हे होतं. आपण लगेच हर्ट होतो किंवा आपण मग त्याच्यानंतर आपले व्हायब्रेशन पण तसे व्हायला लागलं, चिड किंवा मनोदशा कुठेतरी आपली खराब व्हायला लागते. म्हणजे काहीतरी आपलं हे व्हायला लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून आहे ना, आपल्याला आपली सकाळ आहे ना एकदम छान प्रकारे सुरुवात करायला पाहिजे किंवा आपल्याला त्यावेळेला कुठल्याही व्यक्तीचं थॉट नाही, विचार नाही किंवा आपल्याला आपल्याबद्दलच विचार करायला स्वतः सेल्फ लव्ह आहे. हे लोकं मेडिटेशन आहे, व्यायाम आहे, हे सगळ्या गोष्टी सकाळी का करतात? तर कारण त्याचं पॉवरच एवढी, की सकाळच्या गोष्टीमध्ये आपल्याला आहे ना, स्वतःला आपल्याला असं ठेवावं लागतं, वरती अप ठेवावं लागतं. तिथं काय एखादं मिस्टेक झाली, छोटी-मोठी काहीतरी झालं, की मुलं आहे, मुलं आवरत नाही, चिड छोट्या-छोट्या गोष्टीवरून जर काही गोष्ट झाली ना, तर ते कुठेतरी दुपारपर्यंत काहीतरी आपल्या समोर येतं, आपल्या वाट्याला. आणि परत आपण काय म्हणतो, की नाही, नाही, हे असंच असंच झालं आणि त्याला गडबडच झाली आणि हे असं नसतं केलं ना, तर ते तसं नसतं झालं. म्हणजे एखादं आपल्याला जे काही वाईट फीलिंग येतं, अनुभव येतो, एखाद्या हॉटेलमध्ये गेलं, तिथं आपल्याला नाहीच पाहिजे, तसं मनासारखंच नाही मिळालं किंवा हेच नाही. मग ते कुठेतरी डाऊटच आणलेला असतो ना, आपण तिथं ग्रॅटिट्यूड केलेच नाही ते जाण्याच्या अगोदर किंवा मला सगळं मिळेल चांगलं, व्यवस्थित. ते आपल्याला असं आधीच वाटलं, "अरे, आज संडे, मग गर्दीच राहील, आज काय लोकच भरपूर राहतील किंवा आज इथं मला ट्रॅफिकच भरपूर राहणार." मग ते कळत-नकळत आपण आपल्या मनामध्ये कधी ते सीड टाकलेलं माहीत नसतं. तर ही आपल्याला ना जबाबदारी घ्यायची, आपल्या दिवसाची जबाबदारी घ्यायची आणि हे जर लिहून केलं ना, तर अजून खूप सुंदर याचा अनुभव येतो. जेव्हा ज्या दिवशी तुमचं इम्पोर्टंट काम आहे किंवा तुम्हाला असं वाटतं हे माझे 3 कामं झाले पाहिजे, की त्या दिवशी तुम्ही ना हे रायटिंगमध्ये करा. रायटिंगमध्ये केल्यावर याचा इफेक्ट जो आहे ना, तो मल्टिपल व्हायला लागतो. येस. बुरे मूड में जागना भी संयोगवश नहीं होता। इसका अर्थ तो यह है
कि आप किसी चीज के बारे में नकारात्मक तरीके से सोचते हुए सोए थे। हालांकि शायद आपको इसका एहसास भी नहीं हुआ था। यही कारण है कि आप रात को जादुई पत्थर का अभ्यास सबसे अंत में करते हैं, ताकि यह सुनिश्चित हो जाए कि सोते समय आपके मन में अच्छे विचार ही रहे। रात का जादुई पत्थर अभ्यास जब हर सुबह के अपने नियमित गिने अभ्यास के साथ जुड़ जाता है, तो आप रात और सुबह दोनों ही समय अच्छी मनोदशा में रहते हैं। इस तरह यह सुनिश्चित हो जाता है कि आप दिन शुरू करने से पहले ही अच्छा महसूस करें। एखाद दिवशी काही काही लोकांना आहे ना उठल्या उठल्याच असं भारी भारी फील व्हायला लागतं आणि ते लोक उठल्या उठल्याच त्यांच्या कंप्लेंट सुरू होतील की बाई माझे तर आज पायच दुखताय, आज तर काही उठवलंच जाईना, शरीरच जड पडलंय किंवा आज नाही काही इच्छाच होत नाही कामाची. भरपूर लोकांकडनं आपण हे असे शब्द ऐकत असतो. म्हणजे हे काही संयोग नसतं. हे कुठेतरी आपण आहे ना रात्रीच्या वेळेला किंवा झोपताना कळत नकळत रात्री जेव्हा आपण शांत होतो, आपलं माइंड जेव्हा एक सबकॉन्शियस माइंड हील होतं, त्यावेळेस एखादा कुठला ना कुठला निगेटिव्हिटी आपल्या डोक्यात आणलेली असते, की त्याचा काहीतरी आपण आपल्यावर परिणाम करून घेतला. आपण बघतो, की तसेच एखाद्या वेळेस स्वप्न पडलं जातं किंवा कधीतरी तशीच बॉडी जड व्हायला लागते. होतं ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यावेळेला आपण काय म्हणतो, की नाही, नाही मला आज ना मला काही सुचतच नाही, आज मला बरंच वाटत नाही ना, आज मला हेच नाही. मग आजचा दिवस आपण हे करतो. अजून आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून अजून असं दाखवतो, की आपण ती गोष्ट आपल्यावर खरंच खरं हवी होती. म्हणून काय सांगितलेलं ह्या बुकमध्ये ह्या 2 प्रॅक्टिस ज्या आहे ना, ह्या सकाळला आणि संध्याकाळला म्हणजे कुठली गोष्ट कशी आहे ना, लॉक करायची. म्हणजे आपण दिवस जो लॉक करतो ना, सकाळी 10 आपले ग्रॅटिट्यूड लिहिण्याने शेवटचं जे आहे, की संध्याकाळ जी आहे झोपताना आपल्याला आपली रॉक्सची प्रॅक्टिस आहे. जादूच्या रॉक्सची प्रॅक्टिस. म्हणजे प्रॅक्टिस करता-करता आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीमध्ये, त्या मूडमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडला ना हील करत-करत झोपायचं की नाही मला हे आज छान झालं, आज मला जेवण मिळालं, आज तर एकदम ताजी भाजी मिळाली फ्रेश. वॉव! आज तर तिथं किती काम व्यवस्थित झालं. त्या यांचा फोन आला, त्यांच्याशी किती बोलायला छान वाटलं. मग जे काही-काही ना आपलं दिवसभरातलं तर सगळं चांगलं वाईट असतंच. कधी काही सगळंच चांगलं असेल असं मी म्हणत नाही. पण आपल्याला आपण काय करतो त्यातून निवडून चांगलं काढतो. आणि त्यातलं एक बेस्ट घटना जी आहे ना, ती बेस्ट घटना घेतो आणि त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये अगदी छान स्माईल करत-करत झोपी जाण्याची प्रॅक्टिस आहे. म्हणजे काय होतं आपल्याला दिवस ऑलरेडी आपलं त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये असतो. उठल्यावर बघा, की वाटायला लागतं आणि सवय पडते. एक पाय खाली ठेवला, की आपल्याला आतून यायला लागतं. प्रॅक्टिस करायला लागतं ना तुम्ही. पाय खाली ठेवला की तुम्हाला थँक यू येतो. मग ह्या गोष्टी दिसायला लागतात. ते आपलं बेड दिसायला लागतं थँक म्हणायला. ही एक प्रॅक्टिस आहे आणि ही प्रॅक्टिसपासून आपली नजर हटली, नजर हटी दुर्घटना घटी. मग कधी-कधी काय होतं, की ही नजर आपोआप हटून जाते. होतं असं. जेव्हा नवीन-नवीन प्रॅक्टिस येतात, काही दिवस असतात, क्लास बंद झाला किंवा नाही क्लासमध्ये फोकस येते लोकांना ना, ते असं होतं. मग त्यांच्या लक्षात राहत नाही. मग ते कुठेतरी आहे ना, त्या परत पास्टमध्ये जातात. पास्टमध्ये जगतात. पास्टमध्ये घटना झालेली. मग एखादी घटना घेता आणि तिलाच प्रेशराईज करत-करत ते चघळून-चघळून ती घटना येते आणि त्यालाच इफेक्ट बॉडीवर येतो आणि त्यालाच परत बॉडी आजार म्हणायला लागते. येस. जादुई दिन पाने के लिए आपको अच्छा महसूस करने की जरूरत होती है। मैं कृतज्ञता के अलावा किसी दूसरी चीज के बारे में नहीं जानती जो लगभग तुरंत आपकी मनोदशा को बेहतर बनाने की गारंटी देती हो। आता आपल्याला जेव्हा काही असं चॅलेंज आलं एखाद्या लाईफमध्ये चॅलेंजेस येतात ना, काही चॅलेंज ह्या दिवसाचं हे चॅलेंज आहे किंवा ह्या दिवशी आज हे काम करायचंय, कुठे इथं ॲडमिशन घ्यायचंय, काही फीस भरायची, काही जरी चॅलेंज असतं, आपल्याला येतं ना पटकन आता मी हे कसं करणार, माझ्याकडनं कसं होईल आणि होईल का नाही, डाऊट यायला लागतो. तर मग रोंडा काय म्हणती, मी बाकीच्या कुठल्याही गोष्टीची गॅरंटी देऊ शकत नाही, पण जेव्हा आपण याचं कृतज्ञता भरतो आणि त्यावेळेला आपल्याला पटकन सुचत नाही, की आपल्याला कृतज्ञता करायची, तर ह्या सगळ्या गोष्टी फीलिंगचा गेम आपल्याला फील करायचंय. मग त्यावेळेला आपल्याला ती गोष्ट बाजूला ठेवायची, जे आपलं आहे किंवा जे डाऊट आहे, पण आजूबाजूला जे सगळे ग्रॅटिट्यूड आहे ना, ते फील करायचे मनापासून. त्यांना थँक म्हणायचं, त्यांना ग्रॅटिट्यूड करायचं. मग त्याच्याशिवाय इतकं पॉवरफुल काही नाही आपल्याकडं सध्या. त्यावेळेला पॉवरफुल दुसरी कुठली गोष्टच नाही असं म्हणू शकत, की आपल्याला ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करायची आपल्याला. येस. आज आपके दिन की जो भी योजनाएं हो, चाहे यह यात्रा करना हो, मीटिंग, वर्क प्रोजेक्ट, लंच, व्यायाम, ड्राई क्लीनिंग के कपड़े डालना, मैच खेलना, थिएटर जाना, किसी मित्र से मिलना, योगाभ्यास करना, घर की सफाई करना, स्कूल जाना या किराना खरीदना हो, जादुई शब्द धन्यवाद कहकर आज को एक जादुई दिन में बदल ले, ताकि हर योजना अच्छी तरह अमल में आ जाए। इससे पहले कि आप उसे सचमुच जिए, यदि आप ऐसे व्यक्ति हैं जो हर दिन
किए जाने वाले काम की सूची बनाते हैं, तो आप अपनी दैनिक सूची पर नजर डाल सकते हैं और हर चीज के लिए अच्छी तरह होने के लिए पहले से ही कृतज्ञ हो सकते हैं। चाहे आप यह जादुई अभ्यास मन में करें या कागज पर, सबसे महत्वपूर्ण बात यह महसूस करना है कि आपकी हर योजना या गतिविधि के परिणाम सर्वश्रेष्ठ रहे। मग आपले जे काही दिवसभराची कामं असेल, एखादी मीटिंग असेल, एखादा प्रोजेक्ट असेल, आपल्याला एक्सरसाइज करायची, जिमला जायचंय, ट्रेकिंगचे कपडे, मॅच काही जरी आपल्याला करायचे, तर आपल्याला त्या गोष्टीला अगोदर थँक यू करायचंय, फील करायचंय. त्याच्याने काय होणार, आपल्याला तिथं जायच्या अगोदर त्या गोष्टीविषयी डाऊट नाही येणार आणि हे कसं हाऊचा प्रश्न नाही येणार. आपल्याला स्कूलमध्ये जायचंय, किराणा सामान घ्यायला, कधी आपल्याला आपण एखादं काम करायचं आणि एखादी व्यक्ती लगेच म्हणते, की "नाही आता आज तर नाही खूप पाऊस आहे, आज तर असं हे होईल, ते होईल, नाही नको उद्या जाऊ आपण हे किंवा जेव्हा-जेव्हा आपल्याला डाऊट यायला लागतो ना, तेव्हा-तेव्हा आपल्याला काहीतरी चॅलेंज येतं. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला अगोदर करायच्या आहे, जी काही आपल्या दिवसभर मनामध्ये पण आपण याची प्रॅक्टिस करू. आज माझे 3 कामं इम्पोर्टंट आहे. आज मला बँकेत जायचंय किंवा मला आज किराणा सामान घ्यायचंय किंवा काय आज शॉपिंग करायची मला, की मला बेस्ट ऑफ बेस्ट मिळालेलं आहे. थँक युनिव्हर्स, थँक त्या शॉपसाठी आपण मॅजिक डस्ट टाकू शकतो. तिथलच्या त्या वस्तूसाठी मॅजिक डस्ट करून इमॅजिनेशन करू शकतो. त्या फीलिंगमध्ये राहू शकतो. कारण काय आहे त्या कामाला धरून त्या दिवसाच्या ते जे आपलं आहे की व्हॅल्युएबल आहे, त्याला आपल्याला आहे ना, अगोदर चांगल्या फिलिंगमध्ये ठेवायचंय. स्वतःला अगोदर चांगल्या फिलिंगमध्ये ठेवायचंय आणि मग जे आपलं काम आहे ना, ते ऑलरेडी झाल्याबद्दल तुम्ही अगोदरच त्याला प्रमोट करताय, प्रमोशन देताय, थँक म्हणताय, तर नक्कीच ते काम चांगलं होणार नाही का? किंवा आता बघा क्रिकेटर जे असतात, सचिन तेंडुलकर किंवा हे लोकं, ते बघा ग्रॅटिट्यूड फील करतात, आकाशाकडे बघतात, त्यांच्या ज्या फिलिंग असतात ते लोकं करताना बघतात, काही रिच्युअल करतात. मोठ्यांच्या पाया पडतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी काय आहे, की आपण अगोदरच आहे ती गोष्ट आपल्याला आपल्यासाठी चांगलीच होणार आहे. बेस्ट ऑफ बेस्ट होणार आहे. म्हणून आपण अगोदरच ती गोष्टीला आपली फ्रिक्वेन्सी आपण बॅलन्स करू शकतो. म्हणजे आपल्याला खुश राहायचं त्यावेळेला आणि थँक म्हणायचं जास्तीत जास्त. येस. जब आप जादुई दिन के लिए पहले से कृतज्ञता का इस्तेमाल करते हैं, तो अप्रत्याशित समस्याएं या मुश्किलें आने से पहले ही खत्म हो जाती है। आप इस जादुई अभ्यास का जितना ज्यादा इस्तेमाल करेंगे, आपके दिन उतने ही बेहतर गुजरेंगे। छोटी छोटी से लेकर महत्वपूर्ण चीजों तक आपके जीवन की सारी चीजें अच्छी तरह होने लगती है। मुश्किल दिन आसान हो जाते हैं और कुंठाजनक या समस्याजनक चीजें सामने आने के बजाय आपके दिनों में जादुई प्रवाह आ जाता है और सब कुछ जादुई ढंग से आपकी इच्छानुसार होने लगता है। इसमें प्रयास कम करना पड़ता है, चिंता कम होती है, तनाव नहीं होता और खुशी कहीं अधिक मिलती है। आता आपल्याला कुठलंही काम करायचं दिवसभरात आपल्याला भरपूर कामं असतात किंवा बाहेर आपल्याला पहिली गोष्ट आपण ही प्रॅक्टिस केल्याने काय होणार, की आपल्याला त्याला स्ट्रेस नाही येणार. काय होईल ते आपण युनिव्हर्सल ठरवून दिलेलं आहे, की काय जे होईल ते आपल्यासाठी छानच होणार आहे, चांगलंच होणार आहे. म्हणजे आपण आपल्या स्वतःला चांगल्या ब्लेसिंग देतोय, चांगल्या गोष्टी तिथे करतो. म्हणजे एखादी अडचण जरी असली ना, काही येणार पण असलं आपल्याला अडचण असेल, काही रस्त्यामध्ये अडचणी असेल, त्या अडचणीसुद्धा तुमच्या व्हायब्रेशननी दूर जातात. त्या तुमच्यासोबत येणार पण नाही, ती गोष्ट तुमच्यासोबत होणार पण नाही. जसं आता आपण हनुमान चालीसा केली एवढं तर एरवी तरी असं व्हायचं. कधी लाईट जायची सकाळी किंवा काहीतरी चॅलेंजेस यायचं. काही लॅपटॉप पण ह्या 5 शनिवार कुठलीही अडचण नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे व्यवस्थित ते अगोदरच नाही का त्याच्यात कुठलाही डाऊट नव्हता. व्हायब्रेशन हाय होते आणि सगळ्या गोष्टी थँकफुल होतो आणि करायचं म्हणून, की असं नाही झालं, की अलार्म वाजला नाही, मग आपण उठलो नाही, काही सिस्टम हे तयार नाही. सगळं की त्या गोष्टी सगळ्या आरामात झाल्या. कारण तिथं काय आहे ना चिंता नव्हती, भीती नव्हती, डर नव्हतं, की होईल का नाही हा डाऊट नव्हता. जेव्हाही डाऊट होतो तेव्हा-तेव्हा लोकं आउट होतात. कारण डाऊट चांगल्या-चांगल्यांना मागे करत असतो जेव्हा कॉन्फिडन्स. मग आपल्याला काय करायचं आपल्या ज्या इच्छा आहे, अपेक्षा आहे त्याला छोटे-छोटे व्हायब्रेशन द्यायचे. ते झालेलं आहे आणि मुश्किल किती असू द्या, ते आसान आपण ह्याच प्रॅक्टिसने करू शकतो, की ऑलरेडी ती गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे काय होईल पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह हे होईल नाही तर होणार नाही. मग त्याचंच जर टेन्शन आपण कुढत-कुढत आणि अगोदरच ती गोष्ट होण्याच्या अगोदरच आपण हारल्याचं फीलिंग करतो, त्यात मजा नाही, त्यात फायदा नाहीये. मग जर आपल्याला कमीत कमी आपण जिंकायची फीलिंग करतोय, ती गोष्ट आपल्याला रिसीव्ह करायचं त्यावेळापुरतं तरी आपण आपल्या माइंड, बॉडी, सोलला ते हील केलं आणि खुश ठेवलंय आपण तेवढ्या वेळापुरतं, असं आपण स्वतःला फील करायचंय. येस. जब मैंने पहले पहल जादुई दिन के लिए कृतज्ञता का इस्तेमाल शुरू किया, तो मैंने अपने दिन की उन घटनाओं के लिए पहले से धन्यवाद देने का चुनाव किया, जिन्हें करना मुझे बहुत आनंददायक नहीं लगता था।
उनमें से एक सुपरमार्केट जाने का काम था। दिन की शुरुआत में मैं जादुई शब्द कहती थी, सुपरमार्केट की आसान और सुखद यात्रा के लिए धन्यवाद। मुझे जरा भी अंदाजा नहीं था कि सुपरमार्केट की यात्रा आसान और सुखद कैसे हो सकती है, लेकिन मैंने परिणाम के लिए यथासंभव अधिकतम कृतज्ञता महसूस की। येस, मग रोंडाने तिचं उदाहरण दिलंय की मला सुपर मार्केटला जायचंय. मग सुपर मार्केटला पण जायचं असतं तर आपण तिथं विचार करतो की ट्रॅफिक आहे का रस्त्यात, किंवा आपल्याला पाहिजे त्याच वस्तू मिळतात का, त्या तिथं फ्रेश आहे का, किंवा तिला अवेलेबल आहे की नाही. मग ते जर आपल्याला सुखद करायचंय, ऑलरेडी सर्व स्वतःला व्हिज्युअलाइज कराय की मला ही गोष्ट मिळालेली आहे, मला चांगलं ऑफर मिळाल्या, डिस्काउंट मिळालं. मग तिथलचे लोक जे आहेत ते मदत करतात, त्यांना मॅजिक डस्ट करू शकतो, त्यांना धन्यवाद करू शकतो. जे सुपर मार्केटमध्ये सगळ्या वस्तूंना आपण थँक करू शकतो. जेणेकरून हे करून बघा, जेव्हा आपल्याला जे करायचं असतं ना, ऑलरेडी आता जेव्हा आम्ही पण ह्या वेळेस गेलो होतो मार्केटला, तिथं अगोदरच केलं की नाही मला बेस्ट ऑफ बेस्ट डील मिळालेली, सगळं काही व्यवस्थित छान मिळालेलं आहे. ते आपण फील करायचं आणि चांगल्या एक एनर्जीनं, चांगल्या व्हायब्रेशन. कधी बघा आपण हे करत जातो किटपिट करत, किंवा आपला मूडच चांगला नसतो, किंवा घरातून निघताना आपल्याला करायचं म्हणून ते काम करतो, त्यावेळेला तिथं काही ना काही गडबडी होती आणि आपण जे नाही पाहिजे ते पण उचलून आणतो. जेची गरज नाही ते पण आपण म्हणतो उगाचच हे परत आपण गेलं, किंवा असं याच्यात हे झालं, कुठेतरी फसला जातो काही गोष्टींमध्ये. तर हे नाही हो म्हणून आहे ना, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्यासाठी ज्या बेस्ट परिणाम आहे ते आपल्याला फील करायचे. येस. कृतज्ञता की जादुई शक्ति का परिणाम यह हुआ कि मुझे गेट के ठीक सामने पार्किंग की जगह मिल गई। मुझे दो सहेलियां भी मिल गई। उनमें से एक से मैं काफी समय से नहीं मिली थी और शॉपिंग के बाद हमने एक साथ लंच किया। जिस दूसरी सहेली से मैं मिली उसने मुझे एक अद्भुत और किफायती हाउस क्लीनर के बारे में बताया। संयोग देखे, मैं ऐसे ही हाउस क्लीनर के सपने देख रही थी। सुपरमार्केट में खरीदारी के दौरान मैंने जहां भी नजर डाली, मेरी जरूरत की हर चीज जादुई रूप से मेरी नजरों के सामने मौजूद थी। हर शेल्फ पर थी और स्टॉक में भी थी। एक के बाद एक सभी सामान किफायती और विशेष दरों पर उपलब्ध थे। और जब मैं रिकॉर्ड टाइम में खरीदारी करने के बाद चेकआउट काउंटर पर पहुंची, तो एक नया काउंटर खुल गया और चेकआउट क्लर्क ने मुझे अपनी ओर बुला लिया। जब क्लर्क मेरे लिए सामान को कंप्यूटर पर दर्ज कर रहा था, तो अचानक उसने पूछ लिया, क्या आपको बैटरियों की जरूरत है? यह एक ऐसा सामान था जिसे खरीदना मैं भूल गई थी। सुपरमार्केट की मेरी यात्रा आसान और सुखद से भी परे थी। यह तो दरअसल जादुई थी। येस, मग रोंडाने तिचा अनुभव इथे सांगितलेला की तिने सुपर मार्केटला ती गेली आणि तिला जे जे पाहिजे ते मिळालं. परत त्या गोष्टी तिथं ऑफरमध्ये पण होत्या आणि त्याच तिच्या समोर पण येतात. जे ज्याची जरूरत आहे तेच तिने खरेदी पण केलं, नाही का. कधी कधी असं होतं की आपल्याला जे आणायचं ते आपण विसरून जातो आणि जे नाही आणायचं ते भरपूर वेळेस घेऊन जातो. डीमार्टला वगैरे गेलं तर असं जास्त करून तेच होतं की अरे, हे तर मला काही घ्यायचंच नव्हतं, पण जे घ्यायचं होतं ते पण विसरून जातो. तर मग तिने सांगितलं की मला एक माझी फ्रेंड पण मिळाली, दुसरी एक फ्रेंड होती की मी तिच्यासोबत मिळाली आणि तिने पण सांगितलं की हे क्लीनर पण खूप छान आहे, तू हे वापरून बघ. कधी कधी होतं ना असं की पटकन आपल्याला कोणतरी देतं ॲडवाइस आणि ते खरंच आपल्या ती कामाची वस्तू निघते. आणि परत तिला काउंटरवर गेल्यावर तिला बॅटरी पाहिजे होत्या, ती ती विसरून गेली होती. ते विचारलं, त्या तिथं पण विचारलं, तुम्हाला हे पाहिजे का? म्हणजे युनिव्हर्सल बघा आपल्याला हेल्प करतंय की जे कामाचं ती विसरली आणि परत त्या एका वस्तूसाठी परत काही आपण तिथे जात बसणार नाही. तर मग ती आहे. तर मग हे पण जादुई सारखं, म्हणजे ती गोष्ट आपल्या समोर येते. कधी-कधी ते लोकं असतात, आपल्याला सांगतात, की "हे मॅडम याच्यावर ही ऑफर आहे." किंवा आपल्याला तीच गोष्ट गरजेची असते, ती आपण घेतो. असा ह्या सगळा सहयोग आहे ना, आपल्या चांगल्यासाठी युनिव्हर्सल हेल्प करतं आपल्या जागोजागी. आणि ह्या सगळ्या गोष्टी डिस्काउंट पण मिळतं, चांगल्या गोष्टी पण पटपट मिळायला लागतात, काही ऑफर असतात त्याही आपल्याला सगळ्या मिळतात. म्हणजे आपल्याला ना एक सुखद येतो आणि एक फिलिंग चांगलं येतं त्याच्यानुसार. मग तिने लंच केलं फ्रेंड्ससोबत, तो पण एक तिला एक्सपिरियन्स मिळाला. म्हणजे तिचा दिवस जो आहे तो चांगलाच गेला. येस. जादुई दिन पाने की कृतज्ञता का इस्तेमाल करने में सुबह केवल चंद मिनटों का ही समय लगता है, जब आप पहले से ही अपने दिन की घटनाओं के लिए धन्यवाद देते हैं। लेकिन केवल यह अभ्यास ही आपके पूरे दिन की घटनाओं को बदल देगा। मग याला किती वेळ लागणार आहे? जर आपण अशी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, की दिवसभर एक लक्षात ठेवलं, की मला ही गोष्ट करायची. काही वेळाचा जर आपण चांगली प्रॅक्टिस केली आणि जर आपण राईट प्रॅक्टिस करून आपल्याला पूर्ण दिवस आपला चांगला होणार आहे. त्या घटना बदलणार आहे. जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत ते दूर जाणार आहे. मग अगोदरच आपण जर त्यासाठी ग्रेटफुल राहिलं तर किती
म्हणजे काहीतरी मिनिटाची प्रॅक्टिस आहे, 10 मिनिटं 5 मिनिटं लागणार आहे, पण हे डेली बेसिसवर करणं गरजेचं. दररोज करू तेव्हा आपल्याला आपले दिवस तसे जादूमयी राहणार. एकदाच करून आपल्याला त्याचं होणार नाही. 1-2 दिवस 10 दिवस जोपर्यंत करतो तोपर्यंत चांगला, पण हे रोज करायची. जसं आंघोळ करतोय, पूजा करतोय, तशी ही रोजची प्रॅक्टिस आहे. येस. जादुई दिन पाने के लिए सुबह उठते समय या तो बिस्तर छोड़ने के ठीक पहले या फिर नहाते या कपड़े पहनते समय दिन की योजनाओं के बारे में सोचे और प्रत्येक के अच्छी तरह होने के लिए धन्यवाद दे। यह सुनिश्चित करें कि आप यह जादुई अभ्यास सुबह सुबह ही कर ले और एक सत्र में पूरा कर ले। मन ही मन उन सभी कार्यों के सुखद परिणाम देखें जो आप सुबह, दोपहर और शाम को करते हैं, जब तक कि सोने का समय नहीं हो जाता। हर योजना या घटना के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे और कल्पना करें कि आप दिन के अंत में धन्यवाद कह रहे हैं और आप बेहद कृतज्ञ हैं क्योंकि आपका दिन बहुत ही अच्छा गुजरा। मग आपल्याला काय करायचंय, आपला जो दिवस आहे ना त्याची एक ब्लू प्रिंट, म्हणजे जेव्हा आंघोळ करतोय किंवा काहीतरी कामं करतोय, तुम्ही चहा करताय, कॉफी करताय, तेव्हा फक्त जस्ट आपल्याला अनालाइज करायचं की मला आज काय काय करायचंय. सकाळी मग हे आवरायचंय, मुलांसाठी नाश्ता बनवायचा आहे, त्यानंतर काय करायचं, बाहेर जायचं, ह्या मैत्रिणीकडे जायचं, जे काही आहे ना असं टप्प्याटप्प्याने आपण संध्याकाळपर्यंत आपल्याला स्वतःला ते कामं आठवायची. आणि ऑलरेडी तिथं हे काम व्यवस्थित झालेलं आहे, हे करून मी पूर्णपणे आलेले आहे, इथं मला ऑटो मिळालेली आहे, जे काही आहे त्याला धन्यवाद द्यायचंय आणि त्याला थँक म्हणायचं. त्या घटना ज्या आहेत ऑलरेडी त्याला आपण थँक म्हणायचं. प्रत्येक वस्तू, त्या व्यक्तीकडे काम आहे, त्या व्यक्तीला थँक म्हणायचं. याच्याने होणार काय आहे, की आपल्याला ऑलरेडीच ती घटना आहे, त्याचं प्रेशर नाही राहणार, त्याचं टेन्शन नाही राहणार, कसं होईल, काय होईल, होणार की नाही याचं आपल्याला डोक्यामध्ये ते थॉट नाही राहणार. कारण ऑलरेडीच आपण त्यासाठी थँक म्हटलेलं आहे आणि आपला जो दिवस आहे तो आपण चांगला ग्रेटफुल फील करणार आणि संध्याकाळपर्यंत असं फील करायचं की आजचा दिवस माझा खूप बेस्ट आहे, हे आपण ठरवायचंय. येस. अधिक कृतज्ञता महसूस करने के लिए आप जितने चाहे श्रेष्ठतम विशेषणों का इस्तेमाल कर सकते हैं। अविश्वसनीय रूप से सफल मीटिंग के लिए धन्यवाद, फोन कॉल के अद्भुत परिणाम के लिए धन्यवाद, ऑफिस में बेहतरीन दिन के लिए धन्यवाद, रोमांचक मैच के लिए धन्यवाद, सफाई के प्रयास रहित और आनंददायक दिन के लिए धन्यवाद, मित्रों के साथ बेहतरीन शाम गुजारने के लिए धन्यवाद, यात्रा के आरामदेह दिन के लिए आपको धन्यवाद, व्यायाम से प्राप्त आश्चर्यजनक ऊर्जा के लिए धन्यवाद, सर्वश्रेष्ठ पारिवारिक मिलन समारोह के लिए धन्यवाद। मग इथे रोंडाने असे उदाहरणं दिले वेगवेगळे. जसे जे काही आपले काम आहे त्याच्यानुसार आपण त्याला ठरवायचं आणि ते करायचं. मग तिने काय सांगितलं, की एक छान अशी मीटिंग झालेली मस्त. तिथं काही वातावरण खूप छान होतं. सगळं काही व्यवस्थित झालं. मस्तपैकी नाश्ता होता. जे काही गोष्ट तिथं आहे ती आपल्याला ठरवायची आणि त्यासाठी म्हणायचं, की धन्यवाद, थँक फोन कॉल आला ह्या व्यक्तीचं, त्याच्यासोबत बोलणं आलं, त्याचं किती छान, किती दिवसानंतर मैत्रिणीसोबत बोलणं आलं, त्यासाठी ऑफिसमध्ये आज दिवस खूप छान गेला नाही का? मस्त कोणाशी काही घेणं देणं नाही. मस्त आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये छानपैकी सगळ्यांनी वागणूक दिली. मग मॅच असेल एखादी त्यासाठी मस्त काही मॅच झाली ती बघायला मिळाली. मूव्ही बघितली एखादी, की आज तो मूव्ही खूप छान होता त्यासाठी धन्यवाद. जे काही साफसफाई करायची, घरातलं काम करायचं, की ते व्यवस्थित झालेलं आहे. किंवा मित्रांसोबत गेलोय, काही फिरायला गेलो, की छान अशी संध्याकाळ मिळाली त्यासाठी धन्यवाद. व्यायाम करणं तो पण एक कामाचे भाग आहे, की मला व्यायाम करायला ऊर्जाच असली, एनर्जी बॉडीने सपोर्ट केला म्हणून मी करू शकले. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दिवसभरातल्या आपल्याला काय-काय करायचं, आपल्या रिलेटेड काय आणि त्याला ऑलरेडीच आपल्याला हे ऑलरेडीच बोनसमध्ये द्यायचं आपण युनिव्हर्सला बोनस देतो अगोदर आणि बोनस प्रत्येकाला आवडतो, तारीफ प्रत्येकाला आवडते, युनिव्हर्सला तेच आवडतं आणि आपण ते ऑलरेडी द्यायचं, की माझं हे काम व्यवस्थितरित्या झालेलं आहे आणि थँक येस. यदि आप हर अनुभव पर जोर से जादुई शब्द धन्यवाद बोल सके तो यह जादुई अभ्यास अधिक शक्तिशाली हो जाता है। लेकिन यदि आप उन्हें जोर से बोलने की स्थिति में न हो तो मन ही मन बोलना भी ठीक है। येस, मग कधी-कधी नाही का आपण एकटा असतो, आवर-आवर करतोय, कपडे घालतो बाहेर जाण्यासाठी, तर आपण आरशात बघून किंवा जोराने पण म्हणू शकतो, "वॉव! ही गोष्ट माझी पूर्ण झालेली, थँक किंवा मला हे आज मिळालेलं आहे, आज पिझ्झा मला खायचा आहे, तो मिळाला जे काही आहे ते आपण म्हणू शकतो, की जोरात थँक ठीक आहे, आपण नाही बोलायच्या परिस्थितीत किंवा आपल्याला कोणाला नाही शेअर करायचं, आपण एकटाच आहे, मग आपण मनातल्या मनात त्याला फील करायचं आणि मनातल्या मनात बोलायचंय विथ फीलिंग आणि बोलणं. स्वतःशी सेल्फ टॉक करायचंय. येस.
जब आप दिन के हर काम और घटना के लिए कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल पूरा कर ले, तो इस अभ्यास के अंत में कहे, और आज से मेरी तरफ बेहतरीन खबर भेजने के लिए धन्यवाद। बिना नागा, हर सुबह जब मैं जादुई दिन पाने के लिए कृतज्ञता का इस्तेमाल करती हूँ, तो उस दिन बेहतरीन खबर मिलने के लिए धन्यवाद देती हूँ। यकीन मानिए, इसके बाद मुझे इतनी बेहतरीन खबरें मिली जितनी की जीवन में पहले कभी नहीं मिली थी। एक के बाद दूसरे सप्ताह, एक के बाद दूसरे दिन बेहतरीन खबरें आती रहती है। हर बार जब मुझे कोई नई बेहतरीन खबर मिलती है, तो मैं खास तौर पर कृतज्ञ और रोमांचित होती हूँ, क्योंकि मैं जानती हूँ कि इसे आकर्षित करने के लिए मैंने कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल किया था। और परिणाम यह होता है कि इसके बाद उससे भी ज्यादा अच्छी खबरें आती रहती है। यदि आप बेहतरीन खबर पाना चाहते हैं, तो बस मेरे कदमों का अनुसरण करें। येस, मग रोंडाने सांगितले तिने ही प्रॅक्टिस चालू केली आणि तिने स्वतःला सांगितलं की धन्यवाद करायचं आणि त्याच्याबद्दल तिने केलं की चला मला गुड न्यूज पण मिळत आहे, युनिव्हर्सल कडनं मला गुड न्यूज म्हणताय. आपण लावायचं ना सॉन्ग गुड न्यूज, तर हम्म। आता स्विच वर्ड पण आहे गुड न्यूज एक. तर आपण म्हणतोय की मिरॅकल, गुड न्यूज हे जे शब्द आहे आपण वापरतो किंवा आपल्या माइंडला एक हॅक करणारे आहे किंवा युनिव्हर्सलचे स्विच वर्ड आहेत. मग आपण की ठरवतोय की आज मला काहीतरी गुड न्यूज मिळणार आहे, आज माझ्यासाठी काहीतरी नक्कीच चांगलं आहे आणि आज मला खूप छान होणार आहे किंवा काहीतरी माझ्यासोबत चांगली गोष्ट होणार आहे, घटना होणार आहे, की आपण ते फील केलं आणि त्याच्यानंतर तिने हळूहळू या प्रॅक्टिस 1-2 आठवड्यानंतर तिला खरोखर गुड न्यूज मिळायला लागल्या. काही ना काही ऑफर मिळायला लागल्या किंवा आपल्याला कुठं आपण जे काम करतो त्याच्यात काहीतरी क्लू मिळतात आपल्याला, की हे असं जर केलं किंवा काहीतरी व्यक्ती आपल्याला मदत करण्यासाठी मिळते. जिथं आपलं अडकलेलं असतं की ती व्यक्ती आपल्याला सांगते, की "हे बघ इथं जाऊन बघ, ते तुझं काम होईल." किंवा एखादी वस्तू आपल्याला भेटत नसेल, ड्रेस किंवा ती वस्तू शोधायची, आपल्याला तिथलचा ॲड्रेस मिळतो किंवा काही ना काही आपल्याला आपल्या समोर येत असतं. कारण आपण ते ऑलरेडी ती जादूची शक्ती वापरतोय आणि ब्रह्मांडाला ऑलरेडीच त्याची तारीफ करतोय, थँक यू म्हणतोय. तर हे सगळं आपल्याला आहे ना, अशा गोष्टीमध्ये करायचं की हे ऑलरेडी सगळं झालेलं आहे. आणि इतकं सुंदर त्याची हळू जशी-जशी प्रॅक्टिस वाढेल तसं-तसं डे बाय डे आपल्याला चांगल्या घटना, चांगल्या गोष्टी आपल्यासोबत आणि तसेच लोकं आपल्याला भेटत असतात आणि तसेच लोकं आपल्या लाईफमध्ये येतात. जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी चेंज होते ना, तर आपण त्या लोकांच्या फ्रिक्वेन्सीकडे ऑटोमॅटिक आपण जात असतो आणि जर आपल्याला रोंडामध्ये तुम्हाला हे खरंच पाहिजे आणि करायचंय, तर तिचं अनुसार जे बुक म्हणतंय ना, ते करा. बाकी दुसरं काही करायची गरज नाही. बुक तुम्हाला म्हणतंय, सांगतंय, बुकमध्ये जे सांगतंय ऑलरेडी ते आपण करायचंय. येस. जादुई अभ्यास क्रमांक 14। अपने दिन को जादुई बनाए। अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाए, लिखे कि आप क्यों कृतज्ञ हैं। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में धन्यवाद कहे। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। सुबह सुबह मन ही मन, सुबह से लेकर रात तक की अपनी योजनाओं के बारे में सोचे। हर योजना या घटना के बारे में सोचे कि वह अच्छी तरह हुई है, और उसके लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। कल्पना करें कि आप दिन के अंत में धन्यवाद कह रहे हैं और इसके आदर्श ढंग से गुजरने पर बेहद कृतज्ञ है। जब आप पूरे दिन की बेहतरीन तरीके से होने वाली सारी घटनाओं के लिए कृतज्ञ बोले, तो इस जादुई अभ्यास के अंत में कहे, और उस बेहतरीन खबर के लिए धन्यवाद जो मेरी ओर आ रही है। आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। मागचा अभ्यास तर आपला एकदम सोपा अभ्यास आहे आणि छान आहे. आपल्याला जर सुरुवातीला आपले 10 काउंट युअर ब्लेसिंग हा डेली करायचा, हा कंटिन्युएशन मधला, हा नॉनस्टॉप करायचा. जर आपल्याला खरंच मॅजिक पाहिजे ना आपल्या आयुष्यामध्ये, तर आपल्याला हा काउंट युअर ब्लेसिंग शिवाय पर्याय नाही. हा कंटिन्यू आपल्याला करायचा. 10 लिहा, 20 लिहा, आपण जास्तीत जास्त लिहा. 10 पेक्षा कमी नाही, 10 पेक्षा जास्त असं लिहू शकता. नंतर सकाळी-सकाळी आपल्या दिवसाचं आपण जे काही एनालिसिस आहे, जे काही काम आहे आपल्या ते डोक्यात घ्यायचे. आज मला हे करायचं, ही गोष्ट मला मिळवायची. त्यासाठी आपल्याला ऑलरेडीच ग्रेटफुल करायचं, थँक यू करायचं आणि कल्पना करायची आपल्या दिवस आणि रात्री असं करायचं फील की आपण शांत झोपायला जाते आणि त्या सगळ्या गोष्टी कशा मस्तपणे छान झालेल्या. आपल्याला झोप छान लागणार आहे आणि ऑलरेडी आपण रात्री रॉकला हे सगळं सांगतोय, प्रॅक्टिस करतोय की माझे दिवसभरातले कामं असे पूर्ण झालेले आहे.
ही पण आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. आणि ही दिवसभरच्या घटना आहेत त्या स्टेप बाय स्टेप अशा बघायच्या आहे, की आपल्याला आज गुड न्यूज मिळत आहे किंवा आज काहीतरी चांगलं खबर मिळणार आहे, आज काहीतरी चांगलं सगळं मिळणार. जसं आपण मॅजिक डस्टमध्ये देत असतो एकमेकांना, सेम तसंच आपण स्वतःला फील करायचं. आणि रात्रीचं रॉक प्रॅक्टिस ही सोडायची नाही. रॉक प्रॅक्टिस कंटिन्यू करायची, कारण ते आपल्याला शेवटचा जो आपला आहे फिनिशिंग आहे ना, केकची जी आयसिंग आहे, तर ती मेन रॉक प्रॅक्टिस आपल्याला करून देऊ. त्याच्यामुळे रॉक प्रॅक्टिस आपल्याला डेली करायची, की आपल्याला त्याला धन्यवाद म्हणायचंय, थँक यू म्हणायचंय. एखाद दिवशी विसरलं वगैरे तर आठवणीनं दुसऱ्या दिवशी हे लक्षात ठेवायचे. कुठली प्रॅक्टिस आपण सातत्याने केली ना, तेव्हा त्याचा रिझल्ट येतो. आणि नाहीतर मग ती प्रॅक्टिस सुटली, की मग आपल्याला परत असं वाटतं, की नाही तो डाऊनफॉल यायला लागतो. किंवा आपली एनर्जी जी आपली सांगते, की आपण किती प्रॅक्टिस करतोय आणि कशी प्रॅक्टिस करतोय. सगळं काही याच्यावर आहे. तर आपल्याला जर असं एक दिवस आपण जादूचा शिकलो आणि कंटिन्यू आपण आपल्या जादूचे दिवस करायला, नक्कीच आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे ना? प्रत्येक जर परिवर्तन करायचं तर आपल्याला प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, भरोसा आणि विश्वास पण पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. काही लोकं करतात, पण त्यांना विश्वास राहत नाही. होईल का नाही? ते डाऊट यायला लागतात. मग त्याच्यामुळं सगळ्यात हे 3च महत्त्वाचे याच्यात पॉइंट आहे: भरोसा, प्रॅक्टिस, लगातार. हे एकदा करून होत नाही.